समच्छेद अपूर्णांकांची बेरीज कशी करायची आणि भिन्नछेद अपूर्णांकांची बेरीज कशी करायची हे आपण ह्याच्या आधी पाहिलेलं आहे. आता आपण बघणार आहोत की पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज कशी करायची. आता आपल्या इथे समोर 2 पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेले आहेत. 1.2/5 आणि 2.3/7. आता ह्या अशा पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज करताना 2 वेगळ्या पद्धती आहेत. तर आपण पहिली पद्धत बघूया. पहिली पद्धत अशी आहे की पूर्णांकांची बेरीज करायची आणि मग अपूर्णांकांची बेरीज करायची. तर आता आपण ह्या पद्धतीने करू. यातले पूर्णांक कोणते आहेत? 1 आणि 2. पहिल्या आकड्यामधला जो पूर्णांक आहे तो 1 आहे आणि दुसऱ्यामधला आहे तो 2 आहे. तर 1 + 2 = 3 हा आपला पूर्णांक झाला. आता आपल्याकडे अपूर्णांक पण आहेत. कोणते? 2/5 आणि 3/7. मग आपण आता या अपूर्णांकांची वेगळी बेरीज करूया. 5 आणि 7 असे छेद आहेत म्हणजे त्यांचा लसावी आला 35. आता लसावी 35 आल्यानंतर आपण काय करणार की ह्या दोन्ही अपूर्णांकांचे सममूल्य अपूर्णांक काढणार की ज्यांचा छेद 35 आहे. तर 2/5 चा सममूल्य अपूर्णांक आला 14/35. अंशाला आणि छेदाला आपण 7 ने गुणलं. 3/7 चा सममूल्य अपूर्णांक आला 15/35 कारण अंशाला आणि छेदाला आपण 5 ने गुणलेलं आहे. आता हे आपल्याकडे आले 2 समच्छेद अपूर्णांक. त्यांची पण बेरीज केली. 14/35 आणि 15/35. 14 आणि 15 ची बेरीज येते 29. छेद तोच राहिलेला आहे म्हणजे या 2 अपूर्णांकांची बेरीज झाली 29/35. मग आता आपला पूर्णांक आहे 3 म्हणजे पूर्णांकांची बेरीज आहे 3 आणि अपूर्णांकांची बेरीज आहे 29/35 म्हणजे आपलं उत्तर आलं 3.29/35. ही पद्धत कोणती होती? आपण पूर्णांकांची बेरीज केली, अपूर्णांकांची बेरीज वेगळी केली आणि मग ते दोन्ही एकत्र केले. आता दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण काय करतो की आपल्याला माहिती आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचे अपूर्णांक करता येतात का? करता येतात. तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचे आपण अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करू शकतो. मग दुसरी पद्धत अशी आहे की पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचं आधी अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं आणि आपल्याला माहिती आहे अंशाधिक अपूर्णांकांची बेरीज आपल्याला करता येते. मग तशी आपण ती बेरीज करायची आणि मग जे बेरीजेचं उत्तर येईल त्या उत्तराचं पुन्हा रूपांतर करायचं कशामध्ये? पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये. आपण आता हे उदाहरण घेऊन बघूया. आता हे जे 2 अपूर्णांक आहेत 1.2/5 आणि 2.3/7 ह्याचे अंशाधिक अपूर्णांक कसे होतील? 5 × 5 + 2 छेद आणि पूर्णांक यांचा गुणाकार करायचा आणि त्याच्यामध्ये अंश मिळवायचा आणि छेद तोच राहतो म्हणून आपला पहिला अपूर्णांक आला आहे 7/5. आता दुसरा आकडा आहे तो आहे 2.3/7. 7 × 2 = 14 + 3 = 17 हा नवीन अंश आहे. छेद तोच राहतो 7 त्यामुळे आपला अंशाधिक अपूर्णांक आहे 17/7. आता या दोन्हीची बेरीज करायची म्हणजे लसावी काढायला लागेल छेदांचा लसावी 5 आणि 7 चा येतो 35. मग आता पुन्हा आपण या दोन्हीचे सममूल्य अपूर्णांक काढणार की जेव्हा छेद 35 येईल. मग 7/5 चा सममूल्य अपूर्णांक आहे 49/35 कारण अंशाला आणि छेदाला 7 ने गुणलाय. 17/7 चा सममूल्य अपूर्णांक आहे 85/35 कारण अंशाला आणि छेदाला 5 ने गुणलाय. या दोन्हीची बेरीज करूया. 49 + 85 याची बेरीज येते 134 आणि छेद 35 हा तोच राहतो. मग आता 134/35 याचं आपल्याला काय करावं लागेल? याचं आपल्याला उलट पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायला लागेल. मग कसं करणार? 134 ला 35 ने भागायचंय. आता आपल्याला 35 चा पाढा येत नाही पण आपल्याला 30 चा पाढा येतो आणि 5 चा पाढा येतो. दोन्ही पाढे सोपे आहेत. 30 आणि 5 इथे खाली लिहून दाखवलेत. 30 चा पाढा आणि 5 चा पाढा यातल्या आकड्यांची बेरीज केली की आपल्याकडे येतो 35 चा पाढा. तर हा झाला 35 चा पाढा. 35 त्रिक येतात 105 म्हणून 35 त्रिक 105 केले. 134 मधून 105 वजा केले की खाली उरते बाकी 29. आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक लिहितो तेव्हा जो भागाकार आलाय म्हणजे भागाकाराचं उत्तर 3 आलाय तो होतो आपला पूर्णांक. जी बाकी आहे 29 ती होते अंश आणि छेद 35 तसाच राहतो. म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे 3.29/35. तर ही आपली होती दुसरी पद्धत. इथे आपण काय केलं? अंशाधिक अपूर्णांकामध्ये आधी रूपांतर करून घेतलं. मग अपूर्णांकांची बेरीज केली आणि जे उत्तर येतं
त्या अंशाधिक अपूर्णांकाचं पुन्हा उलटा पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं. आता आपण एक गणित सोडवणार आहोत. इथे प्रश्न दिलेला आहे. मीनाने 2 किलो पेरू, 1.5 किलो म्हणजेच 1.1 किलो मोसंबी आणि 3/4 किलो संत्री आणली, म्हणजेच 3/4. तर तिने एकूण किती वजनाची फळं आणली? आता आपल्याला बेरीज कशाची करायची आहे? आपल्याला बेरीज करायची 2 हा आपला पूर्ण अंक आहे आणि दुसरा अंक आहे 1.1 म्हणजे हा आपला आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि पुढचा आकडा आहे 3/4 म्हणजे हा आपला अपूर्णांक आहे. तर असे आपले 3 वेगळ्या प्रकारचे अंक आहेत की ज्यांची आपण बेरीज करणार आहोत. मग आपण काय करूया? पहिल्यांदा आपण सर्व पूर्ण अंकांची बेरीज करूया. आता या बाबतीत कोणते कोणते पूर्णांक आहेत? 2. आपला पहिला अंक हा पूर्णांक आहे. दुसरा जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे त्यातला 1 हा पूर्णांक आहे, म्हणजे 2 + 1 बरोबर झाले 3. आता आपण अपूर्णांकांची बेरीज करू. आता या बाबतीत अपूर्णांक आहेत 1/2 आणि 3/4. त्या दोन्हीचा लसावी आलेला आहे 4. मग आपण सममूल्य अपूर्णांक काढूया. सममूल्य अपूर्णांक आले 2/4 आणि 3/4. बेरीज केल्यावर उत्तर आलेलं आहे 5/4. आता 5/4 हा कसा अपूर्णांक आहे? तर हा अंशाधिक अपूर्णांक आहे. मग आपण त्याचं रूपांतर करूया पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये. 5ला 4ने भागलं, उत्तर आलं 1. बाकी पण 1 आहे, त्यामुळे उत्तर आलं 1.1. मग आता आपण सर्व पूर्ण अंकांची बेरीज करू. वरती आपण जी पूर्ण अंकांची बेरीज करून उत्तर आलं होतं 3, तो वरचा 3 आणि खालचा हा आत्ताचा 1.1 मधला 1 या दोन्हीची बेरीज केली म्हणजे आपला पूर्णांक आला 4 आणि आपला अपूर्णांक आहे 1/4 आपण पाहिलेलाच आहे 1/4. तर तो आपला झाला अपूर्णांक म्हणजे आपलं उत्तर आलं 4.1/4. म्हणजेच एकूण वजन, मीनाने एकूण किती वजनाची फळं आणली? 4.1/4 किलो एवढी फळं मीनाने आणली. तर आपण अशा प्रकारे पूर्णांकयुक्त अपूर्णांक, अपूर्णांक, पूर्णांक या सगळ्यांची एकत्र सुद्धा बेरीज करू शकतो.